नमस्कार, जय हिंद, जय भारत. चालू असलेल्या वातावरणामध्ये आणखी एक संवेदनशील मुद्दा घेऊन आलो. ठीक आहे, कोणाचं करणं कोणाला भोगा लागते याचं उदाहरण आम्ही आज शॉर्टमध्ये सांगणार आहोत. अमेरिका ट्रम्पनं ॲज एक रशियन झेंडा असलेलं ऑइल टँकर पकडलं. ठीक आहे, जप्त केलं. त्याच्यावर प्रतिक्रिया रशियाने काही दिली नाही. थोडंसं खटकलं. हो, कुठंतरी कमी पडला, काहीतरी दिसकलं, काय झालं नेमकं कळेना. त्याच्यातच रशियन काही सिनेटर, काही लोकांचं म्हणणं पडलं का भाईसाहेब हे जे आपण एवढे न्यूक्लिअर बॉम्ब सर्वात जास्त रशियाकडे आहे. ठीक आहे, 5,500 समथिंग, अमेरिकेपेक्षा जास्त आहे. 5,050 किंवा 51 म्हणून आहे, आणि अमेरिकेकडे 5,000 आहे. तेवढे न्यूक्लिअर वेपन काय करायचं? जर आपण अशा वेळेस आपले मदत नाही करू शकत, किंवा आपण त्याचा यूज नाही करू शकत, किंवा आपण त्याचा वेव नाही दाखवू शकत. अमेरिकेची वर्चस्वाची लढाई आहे. त्याच्यात रशिया कुठंतरी मागाल भेटून राहिला, किंवा रशियाला कुठंतरी श्रेष्ठत्वाचं भावना अमेरिका चिनावून घेऊन राहिली. नुकतंच ज्या पद्धतीचं वातावरण रंगलं होतं, तिथं एक शिपसाठी रोखण्यासाठी म्हणून रशियानं आपली एक सेफ्टी बोट आणि एक न्यूक्लिअर न्यूक्लिअर सबमरीन पाठवली होती. ठीक, तर मग सबमरीन होती तर मग हमला का बरं केला नाही? टॉर्पिडो का बरं चालवणार? टॉर्पिडो म्हणजे ॲज अ न्यूक्लिअर सबमरीनमधून निघलेला एक मिसाईल म्हणून. ठीक आहे, पाण्यातून घात करणे. जर समजून जा अमेरिकेच्या क्षेत्रामध्ये जर रशियन सबमरीनचा हमला अमेरिकेवर झाला असता तर ॲज इट इज ॲक्ट ऑफ वॉर म्हणून डिक्लेअर झालं असतं. दोन देशांमधलं युद्ध इथंच घनिष्ठ झालं असतं. पण रशियानं तिथं चालाकी दाखवून तिथं कोणत्याही पद्धतीचे डिसिजन न घेता माघारी पलटले, वापस आले. का बरं? रशिया हार मानली, रशिया भेला नाही. रशियानं तिथं समजुती दाखवली. का? ॲज आपल्या दोघात लढण्यात मतलब नाही. आपण लोकायला लढवू, त्याच्यामध्ये आपला फायदा सांग. अमेरिका कधीच रशियासोबत डायरेक्टली फेस टू फेस नाही लढला. तो ॲज एकामेकाच्या साईडानं, एकामेकाच्या अंतरफेरनं, कोणाच्या मदतीनं, किंवा ॲज कोणाला सपोर्ट करून, कोणाला नीचा दाखवून, किंवा कोणाला भडकवून, अशाच पद्धतीनं लढते. डायरेक्ट जर ते दोन देश जर लढायला लागले तर समजून जायचं कोणीच कोणाचं नाही. ठीक आहे, बिकॉज त्यांचं हित आहे, त्यांचं जे एक म्हणतो ना त्याच्यावर चालणारी इकॉनॉमी मोठ्या प्रमाणात ॲज अ वेपन सप्लाय करून. कारण की दोन्ही न्यूक्लिअर संपन्न देश आहे. 5,000-5,000च्या वर त्यांच्यापाशी न्यूक्लिअर वेपन जे कितीतरी डावकृती नष्ट करू शकते. रशियानं माघार घेतली. रशियानं आपला ॲज कुठंतरी काढावं, इगो सॅटिस्फाय करावं म्हणून युक्रेनवर येता येता डायरेक्ट ड्रोन हमले चालू केले, आणि ॲज ओरेसिंक नावाचं मिसाईल टाकली, जे एका टायमाला 6 वेळा फायर होतात. ठीक आहे, त्यानं हमले करून तिथले 4-5 जण मारवले. ह्याच्यात झेलेन्स्की म्हणून राहिला लढाई तुमची आहे, जहाज तुमचं पकडलं, याच्यात आमचं काय? तर आमचं काय आहे? आम्हाला कायले मारलं? आम्हाच्यावर कायले हमला केला? ठीक आहे, तेच पीस गया युक्रेन. शांती पाहिजे नव्हती त्याला. नाटोचा सपोर्ट पाहिजे नव्हता. कुठं गेला सगळा करार शांती, पीस, समझोता. जसा अमेरिका स्वतःच्या लढाईसाठी स्वतः हस्तक्षेप करून राहिला आहे, प्रत्येकाला पूर्ण ॲज अ कोणत्याही देशाला, कोणत्याही प्रांताला तो उपळखशा करताना विचार करून नाही राहिला आहे. त्या पद्धतीनं ज्या पद्धतीचे रशियन देश मागास गेले आहेत, किंवा ॲज अ त्यांच्या वर्चस्व त्यांच्या स्वतःवर राहिलं नाही. इथं कुठंतरी वाटतं का रशियाची एक जी ख्याती होती, जे 1990मध्ये सुद्धा USSRनं ज्या पद्धतीनं रशियाला तुकड्यामध्ये तोडलं, आणि तसंच परिस्थिती आतासुद्धा निर्माण होऊन राहिली आहे. त्या काळामध्ये रशियाचा अस्तित्वाचा धोका निर्माण होऊ
शक्यता गोष्ट नाही पण होऊ शकेल. बिकॉज अमेरिका आता वरचढ होऊन राहिला आहे, सगळ्याच्या वरचढ. जर दुनियाले जर ॲज अ एक स्टेबल जर टिकून ठेवायचं असेल तर रशियाला स्ट्रॉंग बनणं सबसे मजबुरी आहे. बिकॉज नाटो, युरोपियन युनियन ह्याच्यात आपण पाहिलंच आहे, हे पिच्छे हटे आहे, पिछलग्गू आहे. सोबत चायना आणि इंडिया आणि रशिया, तर ह्या 3 देशाची जर स्ट्रॉंग पोच जर बनली नाही, एक फील्ड जर सेट झाली नाही, तर अमेरिका ऑल ओव्हर जेवढा कॉलनिलिझमचा इरा तो निर्माण केला आहे तो ॲज अ आपल्याला भोगावा लागेल. बहुत मोठ्या प्रमाणात हिट करतील, तसाच ट्रेंड बनलेला आहे. ठीक आहे, चला तर भेटूया नवीन अपडेटसोबत, नवीन व्हिडिओमध्ये. मी तेजस गाटे. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.